मराठी कथा श्यामची आई भाग 41 सारी प्रेमाने नांदा। श्यामच्या गोष्टीत सुरुवात झाली होती। दूर कुत्री भुंकत होती। वडार लोक उतरले होते, त्यांची ती कुत्री होती। सकू मावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती। ती जणू उपजत शुश्रूषा करीत कशी करावी ह्याचे ज्ञान घेऊन आली होती। जन्मजात परिचारिका ती होती। आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले। स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली। उशाला स्वच्छ उशी दिली। एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली। तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला। दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे। दारे लावून 2 दिवस आईचे अंग नीट कडक पाण्यात टॉवेलने भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी। तिने बरोबर थर्मामीटर आणले होते। ताप बरोबर पाही। ताप अधिक वाढू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी। आईच्या खालच्या मेन कापडावर कागद घालून त्यावरच आईला शौचास करावयास ती सांगे। तो कागद मग मी काढून घेई व दुसरा घालून ठेवी। आईची जितकी काळजी शक्य होते तितकी ती घेत होती। आईला ती भात देत नसे। तिने रतिबाचे दूध सुरू केले। सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी। ते गाळून घेई, नाहीतर लोणी यावयाचे असे ते अधमुरे ताक मावशी आईला द्यावयाची। येताना तिने मोसंबी आणली होती। पुरवून त्याचा रसही ती देत असे। साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीने ठेवली होती। साऱ्या जन्मात हाल झाले, परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत। मावशी म्हणजे मूर्तिमंत, कळकळ व शेवा। अत्यंत निर्लस व व्यवस्थित ती मती सारख्या म्याव म्याव करीत असे। तिला आज भात नाही का रे घातलास? आईने विचारले। आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते। मथी दुधांनीला कधी तोंड लावीत नसे। तिला ठेंबर दूध घातले म्हणजे पुरत असे। मोठी गुणी मांजर। आई आजारपणात त्या मांजरीचीही चौकशी करत असे। अक्का तिला भात घातला, परंतु नुसते तोंड लावी। दूध तुपाचा भात, परंतु तिने खाल्ला नाही। खाल्ला असेल उंदीर बिंदीर, मावशी म्हणाली, नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे। मुकी बिचारी, बोलता येत नाही, सांगता येत नाही। आई म्हणाली। आईचे दुखणं वाढतच होते। दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता। मुंबईहून माझा मोठा भाऊ 4 दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता। नुकतीच त्याला नोकरी लागली होती। रजा मिळत नव्हती। मोठ्या मिन्नतवारीने 4 दिवसाची रजा मिळाली। आईला पाहून त्याला भडभडून आले। आई, काय ग ही तुझी दशा? तू इकडे होतीस, काम करीत होतीस। आई, आम्ही तिकडे खुशाल खात होतो, परंतु तुला घास मिळत नव्हता असे म्हणून तो रडू लागला। धाकट्या पुरुषोत्तमने सारी हकीकत त्याला सांगितली होती। आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पिटली ते सारे त्याने सांगितले। दादाचे हृदय उभंग झाले। आई म्हणाली, चाललेच आहे बाळानू, या देहाला चांगले दिले काय, वाईट दिले काय? जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचे आहे तोपर्यंत ते चालवणार। तू वाईट वाटून घेऊ नकोस। तुम्ही काय तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतो। तू 5 रुपये पाठविलेस, मला धन्य वाटले। तू 19 रुपयातून त्यांना 5 रुपये पाठविलेस, खरेच मुठभर मांस मला चढले। मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला। आता मला चिंता नाही। तुम्हाला तयार करणे एवढेच माझे काम। तुम्ही गुणी निघालात, चांगले झाले। तुम्हाला पैसे मिळोत वा ना मिळोत, तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे। आता मला काळजी नाही। श्याम तिकडे आहे। ह्या पुरुषोत्तमला मावशी तयार करील। एकमेकांना प्रेम द्या, परस्परांना विसरू नका। आई जणू निर्वाणीरू करीत होती। आई, मी येथेच राहू, तुझ्याजवळ राहू का? काय करायची ती नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला? आई, मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही।
तुझ्या पायांच्या सेवापेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई, तुझे पाय, तुझी सेवा यातच माझे कल्याण, माझे भाग्य, माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई, तू सांगशील तसे मी करेन. राजीनामा मी लिहून आणला आहे, ते देऊ का पाठवून? दादा गहिरवरून बोलत होता. आईने विचार करूनच हळू म्हणाली, गजू, सध्या सुखमावशी येते आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने, ती ठेव. त्यांना 5 रुपये पाठवीत जा. 2 पाठविलेस तरी चालतील, परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही, तितके माझे भाग्य नाही. झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले तर पुन्हा तुला बोलवून घेईन. हो बाळ. दादा परत मुंबईस जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून, डोक्यावरून आपला कृश हात, प्रेमाने थपथपलेला हात फिरविला. तो मंगल हात फिरवला. जा बाळा, काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे असे पत्र लिहा. उगीच काळजी नको. त्याला सारी प्रेमाने नांदा. एकमेकांस कधी अंतर देऊ नका. आईने संदेश दिला. जड अंतःकरणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला. संसार मोठा कठीण, हेच खरे.